भटकंती मनाची। नमस्कार मित्रांनो, मी संतोष मोळे। मी माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आणि आज मी तुम्हाला एका वेगळ्या ठिकाणी मी घेऊन जाणार आहे। मला काही कामानिमित्त केरळला जाण्याची संधी आली। आज केरळच्या एका सुप्रसिद्ध अशा मळंपुजा धरणावर मी आज जाणार आहे। एवढं मोठं धरण मी पहिल्यांदाच पाहतो आहे आणि या धरणावर आजूबाजूला बागबगीचासुद्धा आहे। या बागबगीचेमध्ये सुद्धा आपल्याला फेरफटका मारायचा आहे। तर चला मग या धरणावर जाऊया। नमस्कार मित्रांनो, मी संतोष मोळे। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आणि आज आपण केरळमधील मळंपुजा या धरणाजवळ आलेलो आहोत आणि इथूनच प्रवेश करून आपल्याला आता मळंपुजा धरणावर जायचं आहे। तर चला मग जाऊया आपण मळंपुजा धरणावर। आत प्रवेश करून आल्यावर खळखळणारं पाणी आपलं लक्ष वेधून घेतं। तसं पाहिलं तर धरणाच्या आजूबाजूला सगळीकडे पाणीच पाणी आहे। काही ठिकाणी छोटी छोटी तलावं बनवण्यात आलेली आहेत। या मळंपुजा धरणावर तुम्ही कसे याल तर मुंबईहून अनेक ट्रेन येथे पलक्कडला येण्यासाठी आहेत। एकदा का तुम्ही पलक्कड स्टेशनला आलात मग तेथून मळंपुजा धरणावर येण्यासाठी स्टेशन बाहेरून अनेक वाहनांची सोय आहे। येथे आल्यावर आपण रोपवेचा सुद्धा मनसोक्त आनंद घेऊ शकतो। खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज कानात साठवत पुढे पुढे चालू लागलो आणि मनात उत्सुकता होती की अजून पुढे काय आहे ते पाहण्यासाठी। तसंच या बागेमध्ये 1969 मध्ये शिल्पकार कन्हई कुन्हीकुमार यांनी भव्य अशी मळंपुजा यक्षिस्त्री इथे साकारली आहे। समोर दिसते तीच यक्षिस्त्री आहे। केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यामधील मळंपुजा गार्डन हे दक्षिण भारतातील एकमेव रॉक गार्डन आहे, जे प्रसिद्ध कलाकार आणि प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार विजेते नेकचंद यांनी बनवलेले आहे। ह्या तरंगत्या झुल्यावरून म्हणजेच ब्रिजवरून आपल्याला पलीकडे जायचं आहे। खूपच अशी मोठमोठी तळी पाहून मन खूप प्रसन्न होऊन जातं। मळंपुजा धरण केरळमधील सर्वात मोठा जलाशय आहे। केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मळंपुजा या छोट्याशा गावात आहे। केरळमधील दुसरी सर्वात लांब उपनदी असलेल्या मळंपुजा नदीवरून भारताच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन मद्रास राज्याने हे धरण बांधले होते। या धरणाची उंची साधारण 355 फूट उंच आहे आणि मजबूत अशा दगडात बांधलेल्या या धरणाची लांबी 1849 मीटर आहे। हे जे उफाळून येणारे जे पाणी आहे ते धरणाच्या पलीकडनं येत आहे। धरणाच्या आजूबाजूला उद्याने आणि मनोरंजन पार्क आहेत। तलावावर बोटिंगची सोय आहे, तसंच रोपवेची सुद्धा सोय आहे। बाकी इतर काही एक्साइटमेंट मी केलं नाही, पण रोपवेवर जाण्याचा मोह काही मला आवडता आला नाही, म्हणून मी रोपवेवर बसलो
रोपेवर बसण्याचा थरार काही वेगळाच होता. या गार्डन मधील रोपेवरून प्रवास करताना अगदी लहान मूल झाल्यासारखं वाटत होतं. गार्डन मध्ये आपण फिरत असताना खालून आपल्याला गार्डन तेवढं दिसत नाही, पण रोपेवरून आपण गार्डन मध्ये काय काय आहेत आणि ते वरून कसं दिसतं हे पाहण्याची जी मजा आहे ती काही औरच आहे. धरणाच्या वर चढून आल्यावर मनात धडकीच भरली. एका बाजूला अथांग असा पाण्याचा जलाशय, हे पहा, आणि दुसऱ्या बाजूला जर गेलं, धरणाच्या दुसऱ्या बाजूला वरून दिसणार असं नयनरम्य असं गार्डन. जेव्हा आपण गार्डन मध्ये चालत असतो त्यावेळी आपल्याला गार्डन कसं आहे ते कळत नाही, पण ज्यावेळी आपण धरणाच्या वर आलो त्यावेळी गार्डन कसं आहे हे प्रत्यक्षात वरून पाहताना खूप मजा आली. मळमपुजा धरण हे विक्रमी वेळेत बांधण्यात आले आहे असं म्हणतात. म्हणजेच हे धरण 1949 मध्ये बांधायला सुरू केलं आणि 1955 मध्ये पूर्ण झालं. म्हणजेच हे धरण 6 वर्षात बांधून पूर्ण करण्यात आलं. मळमपुजा धरण केरळमधील दुसरे सर्वात मोठे धरण आणि जलाशय आहे. पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य टेकड्यांमध्ये वसलेले हे 1849 मीटर लांबीचे दगडी धरण 220 मीटर लांबीचे आहे. जर तुम्ही आपल्या कुटुंबासमवेत केरळला आलात तर या धरणाला नक्की भेट द्या. पण या धरणावर जर यायचं असेल तर सकाळी लवकर या, दुपार करू नका, म्हणजे उन्हाची झळ लागणार नाही. कारण या धरणावरून चालत असताना आपल्याला ऊन भरपूर लागतं आणि त्यामुळे धरणाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी आपली खूप दमछाक होते. म्हणून पहाटे या, म्हणजे आपल्याला या धरणाचा आजूबाजूच्या गोष्टींचा मनमुराद आनंद घेता येईल. धरण फिरून आल्यावर आपल्याला इथे सापांच्या वेगवेगळ्या जाती पाहायला मिळतील. इथे स्नेक पार्क आहे. या पार्कमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सापांच्या जाती
विषारी, बिनविषारी अशा प्रकारच्या सर्वच आपण सापांच्या जाती आपल्याला इथे पाहायला मिळतात. दुपारची वेळ असल्या कारणाने येथे हे साप सुद्धा निश्चित पडलेले आहेत. उन्हाची झळा खूप लागलेली असल्या कारणाने उन्हात खूप फिरून झाल्यावर या सावळीत असलेल्या सापांचं निरीक्षण करण्यासाठी मी सुद्धा इथे आलो. जवळच असलेल्या या माशाला पाहून मी सुद्धा थोडा आश्चर्यचकित झालो. म्हणून काय आहे ते पाहण्यासाठी मी त्या माशाच्या तोंडातून प्रवेश केला. तर आत पाहतो तर काय, आत मत्स्यालय होतं. झाडावर फिरून उन्हाच्या ओकाड्याने खूप कंटाळलो होतो. पण या मत्स्यालयाच्या आत गारेगार एसीचा आनंद घेत माशांचे निरीक्षण करू लागलो. काय मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? मळमपूजा धरण आवडले की नाही? एवढं मोठं मळमपूजा धरण ज्याची आपण आता एक सफर केली, तो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मला तुम्ही सांगा की ह्या धरणावर तुम्ही कधी गेला होता का? जर नाही गेला असाल तर नक्की जाऊन या, भेट द्या. तुम्हाला नक्कीच हा मळमपूजा धरण आवडेल. जर अजूनही माझ्या व्हिडिओला कोणी लाईक केलं नसेल किंवा माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.